पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला मोठं वळण मिळाले. सलग 26 दिवस समोरून उपोषण केलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी अखेर आपलं उपोषण मागं घेतलंय. 28 जून रोजी सुरू झालेल्या या उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं 18 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार देत उपोषण सुरूच ठेवलं. अखेर आज मध्यरात्री 12:30 वाजता केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. चर्चेनंतर त्यांनी सरबत पाजून वांगचुक यांचं उपोषण सोडवलं. उपोषण संपल्यानंतर वांगचुक यांनी आपल्या एक्स पोस्टमधून या निर्णयामागची कारणं स्पष्ट केली. विविध राजकीय पक्षांच्या तब्बल 65 खासदारांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. त्याचबरोबर सरकारसोबत झालेल्या चर्चेत काही महत्त्वाच्या अटींवर सहमती झाल्यानं आणि देशात संभाव्य हिंसाचार टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. दोस्तों, आज 26वें दिन मैं आप लोगों को कुछ ख़ास खबर बताना चाहूँगा। अभी रात के लगभग 12:30 बज रहे हैं। अभी थोड़ी देर पहले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा साहब और जितेंद्र सिंह साहब यहाँ आए थे और लद्दाख के एपेक्स बॉडी के शीर्ष नेतागण भी यहाँ आए थे। और उससे पहले आप लोगों को मालूम है विभिन्न राजनीतिक दलों के लगभग 65 सांसदों ने आकर और हस्ताक्षर देकर हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया। और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे, एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए, और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा, और ज़्यादा भी बैठ जाता तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है। दरम्यान विद्यार्थी हिंसक नसतील तर त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांचा फेरविचार करून ते मागे घेण्याबाबत सरकारनं लेखी आश्वासन दिल्याचं सांगितलं जाते. तसंच आंदोलनाशी संबंधित आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या मागणीवरही सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन देण्यात आल्याची माहिती समोर येते. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आनंद व्यक्त केलाय. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असून तोपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता उपोषण संपल्यानंतर सरकार पुढे कोणती ठोस पावलं उचलतं, विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य होतात की नाही आणि जंतर मंतरवरील आंदोलन कधी थांबतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. नवतेज महाराष्ट्र, ब्युरो नाशिक.